नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 13 ऑगस्ट 2026. तर आज 13 ऑगस्टपासून राज्यात काय परिस्थिती राहणार आहे पावसाची. तर 13, 14, 15 आणि 16, 17 ऑगस्टपर्यंत राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे. सर्वदूर काही पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्वप्रथम लक्षात यायचा. फक्त राज्यात काही भागातच आणि काही जिल्ह्यातच पाऊस पडणार आहे आणि त्या भागाचं नाव सांगतो. राज्यामध्ये फक्त ह्या 17 ऑगस्टपर्यंत नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, त्याच्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार आणि मालेगाव ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, 2 कमी दाबाचे पट्टे आहेत. आता एक चालला आहे, परत त्याच्या पाठीमागे आणखीन एक कमी दाबाचा पट्टा आहे. ते मध्य प्रदेशकडे जात असल्यामुळं त्याच्यामुळं ते सीमालगत त्या जे जिल्हे आहेत त्याच्यामुळे त्या भागामध्ये जे महाराष्ट्राचे सीमालगतचे जिल्हे आहेत, मग त्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, 17-18 ऑगस्टपर्यंत तिकडल्या पट्ट्यामध्ये मात्र ते पाऊस जोराचा पडणार आहे, शेतात पाणी साचणारा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण त्याच्यामध्ये मग आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राची काय परिस्थिती. तर आधी सुरुवातीला काय करू, जे वंचित जिल्हे आहेत, एक सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, सांगली, पंढरपूर त्या परिसरामध्ये मात्र 14 ऑगस्ट 15 ऑगस्टमध्ये ह्या 2 दिवसामध्ये आणि आज देखील 13, 14 आणि 15 ऑगस्ट ह्या 3 दिवसामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि पिकाला लागल तसाच पडणार आहे आणि शेतात थोडंफार पाणी साचणारं पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मुसळधार काही पाऊस पडणार नाही म्हणून हा त्यांनी अंदाज देखील लक्षात यायचा. पण त्यांच्याकडे म्हणजे पिकाला जीवदान ठरणारा पाऊस असा लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर, अकोला, आपलं कोलकोट, मंगळवेढा, आटपाडी, सांगोला ह्या परिसरामध्ये काय होणार आहे, म्हणजे ह्या 13, 14, 15 ऑगस्टच्या दरम्यान तिकडं दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. सर्वदूर काही पडणार नाही म्हणून अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर हा पाऊस काही काही ठिकाणी 1 तासाचा, कुठं अर्ध्या तासाचा, 22 मिनिटाचा, 10 मिनिटाचा, 5 मिनिटाचा असाच असणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. पण त्याच्यानंतर राज्यात मात्र परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे म्हणून हा अंदाज सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, सातारा, मानखटाव, म्हणजे मानखटावकडं तिकडं दुष्काळजन्य परिस्थिती आहे. म्हणजे काही तालुके असे आहेत की तिकडं पाऊस कमी पडतो, तिकडं मात्र परतीचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पुणे, मुंबई, इगतपुरी, संगमनेर, अकोले, नाशिक, दिंडोरी ह्या परिसरामध्ये सरी चालू राहतील आणखीन जवळपास 17 ऑगस्टपर्यंत म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणि त्याच्यानंतर मुंबईला देखील सरी येत राहतील म्हणून मुंबईकरांनी देखील अंदाज लक्षात यायचा. पण जास्त पाऊस सगळ्यात जास्त भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, मोर्शी त्या परिसरामध्ये, अचलपूर, दर्यापूर, त्याच्यानंतर परतवाडा, अकोट, अकोला, त्याच्यानंतर इकडं शेगाव, खामगाव, त्याच्यानंतर जळगाव, जामोद घाटाच्या खाली नांदुरा, मलकापूर, त्याच्यानंतर जळगाव, रावेर, त्याच्यानंतर इकडं धुळे, नंदुरबार ह्या पट्ट्यामध्येच काय होणार, मोठा पाऊस पडणार आहे, शेतात पाणी साचणार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. काही ठिकाणी वड्याला पाणी देखील येणार आहे म्हणून हा अंदाज देखील त्यांनी लक्षात यायचा. आणि मराठवाड्यात माझा परभणी जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, नांदेड, हिंगोली, वाशिम ह्या परिसरामध्ये आज देखील 13 ऑगस्टला दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपाचा संध्याकाळी